शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार अशी चर्चा सुरू असताना या सगळ्या चर्चेची धुरा ही जयंत पाटलांच्या खांद्यावर असल्याची माहिती समोर येते। शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि पक्षातले ज्येष्ठ नेते म्हणून जयंत पाटलांवर विश्वास ठेवल्याचं कळतंय। राष्ट्रवादीच्या राजकीय वाटचालीमध्ये जयंत पाटील पुन्हा एकदा निर्णायक भूमिकेत असल्याची चर्चा यामुळे आता रंगू लागली। दिग्गज नेते असताना जयंत पाटलांवरच जबाबदारी का? राजकारणातला प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे। आमदारकीची 8वी टर्म त्यांची सुरू आहे। शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना विलीनीकरणासाठीही जयंत पाटलांचीच मध्यस्थी सुरू होती। सहकारामुळे आणि मंत्रिपदाचा 17.5 वर्षांचा अनुभव असल्यानं राजकीय प्रगल्भता जयंत पाटलांकडे अर्थात आहे। संपूर्ण राज्याला ते ठाऊक आहे। राजकारणात करेक्ट कार्यक्रम करणारा नेता अशी ओळख त्यांची आहे। भाषणातून किंवा माध्यमांमधून प्रकाश झोतात न येता पाठीमागे राहून ऑपरेशन यशस्वी करण्यात त्यांची हातोटी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्तित्व असूनही सर्वपक्षीय नेत्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत। अनेकदा महाराष्ट्राने ते संबंध पाहिलेले आहेत। राजाराम बापू पाटील यांच्यापासूनच घरातूनच राजकीय धडे त्यांनी घेतलेले आहेत, गिरवलेले आहेत। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, ही सगळी कारणं पुरेशी आहेत जयंत पाटील यांच्यावरच ही जबाबदारी का दिलेली असू शकते हे सांगण्यासाठी? मात्र ही जबाबदारी मिळाल्यानंतर आतापर्यंत काय काय घडलंय, कुठवर ही चर्चा पोहोचली? खरंच शरद पवार एनडीए सोबत जाणार का? काय घडतंय सध्या ग्राउंडवर? विक्रांत, आपण सांगितल्याप्रमाणे करेक्ट कार्यक्रम करणारा नेता अशी खरं तर जयंत पाटलांची ओळख आहे। आणि काल रात्री जी वर्षावर जयंत पाटील गेलेली होती तेव्हा आता त्यांनी काय नेमका करेक्ट कार्यक्रम केला याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला असणार आहे। कारण दोन शक्यता आहेत। एक म्हणजे एनडीए सोबत पक्ष जाणार का याबाबतची चर्चा असू शकते, आणि दुसरं म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना जे विधेयक आहे त्या संदर्भातली मध्यस्थी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केली आहे का? कारण ती जबाबदारी शरद पवारांनी जयंत पाटील यांच्यावर दिली होती। प्रामुख्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पूर्वी ज्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होती त्यावेळेला देखील मध्यस्थी ही जयंत पाटील यांनीच केलेली होती विक्रांत। आणि आता देखील जयंत पाटलांवरच ही जबाबदारी जी आहे ती शरद पवार यांनी दिली आहे। आपण जे ग्राफिक्स दाखवलं, जे मुद्दे दाखवले त्यातून आपल्याला समजू शकतं की जयंत पाटलांची विश्वासार्हता पक्षामध्ये नेमकी किती आहे। कारण इतके बाकीचे वरिष्ठ नेते असताना देखील त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे, त्यामुळे ते नक्कीच हे पार पाडतील। मात्र महत्वाचं हेच आहे की नेमकी कुठली चर्चा रात्री झाली वर्षा निवासस्थानी, कारण त्यांनी जी माहिती पुढारी न्यूजला दिली आहे जयंत पाटील यांनी त्यानुसार ईश्वरपूर नगरपालिकेचा महत्वाचा एक प्रश्न होता, ज्यामध्ये नगराध्यक्षांना तिथं अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ईश्वरपूर शहरामध्ये जे काही अतिक्रमण वाढलेलं आहे, नागरिक समस्या आहेत, त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे। पण तसं बघायला गेलं विक्रांत तर हे खातं नगरविकास खात्याच्या अंतर्गत या सगळ्या बाबी येतात, आणि ते खातं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे। आणि एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीमध्ये होते, त्यामुळे खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट त्यांनी त्या कारणासाठी घेतली का याची स्पष्टता काही वेळा जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामधून सुप्रिया सुळे देतीलच। मात्र जयंत पाटील हे यांच्यावर ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली होती की ते पार पाडतील अशी शक्यता वर्तवली जाते राजकीय वर्तुळामध्ये। तेव्हा आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये समजू शकेल जयंत पाटलांवरची जबाबदारी जी आहे ती त्यांनी कितपत पेलली। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अर्थात आता हे जे सगळे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं महाराष्ट्राला सुद्धा हवी आहेत। महाराष्ट्र सुद्धा वाट बघतोय नेमकं काय घडणार, काय राजकीय घडामोडी घडतायत हे सगळं महाराष्ट्राला पाहायचं आहे। थोड्याच वेळात सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे, त्या पत्रकार परिषदेमधून काही उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।